ते कपाशीचा हंगाम तर गेला. आणि इकडे तलावामध्ये पूर्ण हे बघा इकडे हे पूर्ण राख आहे. हे राख काढलेली राख आहे, इकडे विचार टाकलेली हे इकडे बांधावर टाकलेली अशी राख काढले साहेब. त्याची ते नुसते मुळे बी निघाले त्या गवताच्या आणि तलावापर्यंत राख आहे. तलावाच्या पाण्यात राख जाते आणि हे उत्तर असं देतात की आमची कोणत्याही पाण्याच्या प्रवाहात राख मिसळत नाही. पूर्ण उत्तर तुमचं दिशाभूल करणार आहे. पूर्ण सभागृहात म्हटलं की पूर्ण उत्तर तुमचं दिशाभूल करणार आहे. 2 ते 3 फूट तर राख आहे प्रत्येक ठिकाणी. हा काय 10 फूट आहे भाऊ, 2 फूट नाही. नाना मामा त्या राखीमुळे शेतकरी हैराण झाले. आणि तुमच्या काय म्हटलं होतं की जो ॲजबँड आहे त्याच्या शेजारी तुम्ही खोदकाम केल्यामुळे त्या ॲजबँडला धोका पोहोचतो आणि ॲजबँड फुटण्याची भीती आहे. असा प्रश्न होता माझा विधानसभेत. मी आता विचारताना तेच विचारलं की बा त्या लोकांची तक्रार अशी काय ॲजबँड फुटला तर आम्हाला त्याचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही म्हणतात तशी काही भीती नाही. आता हे दिसत नाही तुम्हाला. फोडलेला जो आहे आंबेडकर साहेब तुम्ही समोर या सिव्हिलचा जो हिच्यामध्ये राठोड साहेबाचंच काम होतं भाऊ. हे मनोज बियाणीचे नावावर दुसरं कोण असं नाही. राठोड साहेबाला घटनास्थळी लगेच आम्ही हे दिली आहे माहिती आणि राठोड साहेबांनी हे प्रकरण दाबण्याचं काम केलं आहे. कारण ते स्वतः ठेकेदार आहे. त्यांनी हे काम घेतलंय राठोड साहेबांनी. त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे. नाही येत आपण व्हिडिओ काढला. अरे बाबा कशाची अरे पाण्याचं बाबतीतला विषय आहे हे. अरे हे अधिवेशनाच्या याच्यात लिहून आलं की नाही तुम्ही जे दिलं ना प्रदूषणच होत नाही असं लिहून दिलंय तुम्ही ते पाण्यापासून आम्हाला भाऊ MPCB कडे ग्रामपंचायतच्या लेटरवर यांनी लिहून दिलेलं आहे की प्रकल्पामुळे आम्हाला पाण्यामध्ये शार्पनिंग आहे. तुमच्या